नमस्कार मित्रांनो, तू ही रे माझा मितवा या मालिकेमध्ये आपल्याला भन्नाट असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। मित्रांनो, आता मामा अर्णव दोघेजण मिळून एक प्लॅन आखतात। त्यांना असं वाटतं की राकेश जर इथे राहिला तर अंजलीच्या आणि ईश्वरीच्या दोघींच्याही जीवाला धोका आहे। त्यामुळे ते आता राकेशला एका केस निमित्त बेंगलोरला पाठवायचा विचार करत असतात। ते त्याला तसं बोलूनही दाखवतात की राकेश अर्णव बोलतो की राकेश जीजू, मागच्या वेळेस तुम्ही खूप छान पद्धतीने केस हँडल केली, प्लीज तुम्ही आता यावेळेस पण जाता का? तर आता बापरे, राकेशचा चेहरा तर गंभीरच होतो। त्याला असं वाटतं की मी माझ्या इंदोरी जिलेबीसाठी इथे आले आहे आणि हे लोक मला तिकडे का पाठवतात? तो स्पष्टच सांगतो की बोलतो, मित्रांनो बघा ना, मनात इतके नीट विचार करणारा तो आता मनातल्या मनात विचार करतो की मी आता यांना काहीतरी जोडून देतो आणि म्हणतो की मी माझ्या अंजलीसाठी इथे आलेलो आहे, मला माझ्या अंजलीला वेळ द्यायचा आहे, मी नाही जाऊ शकत वगैरे वगैरे। जो माणूस कपटी असतो ना तो कपटीच राहतो, तो कधी सुधारत नाही। पण आता मग बिचारे अर्णव आणि मामा काय करणार? मग नंतर कसाबसा बिचारा तो तयार होतो की ठीक आहे म्हणतो मी जाईन, पण तो इतका नीच, म्हणतात ना पापी लोकांचे विचार कधीच बदलत नाही, तो एवढा पापी की तो बोलतो मी एकटा नाही जाणार, मी अंजलीला सोबत घेऊन जाणार। म्हणजे मित्रांनो, ज्या गोष्टीची भीती होती अर्णव आणि मामा अंजली आणि ईश्वरी पासून तो दूर राहा म्हणून त्याला तिकडे पाठवतात, तर तो बोलतो मी अंजलीलाही घेऊन जाणार। आता काय करणार? आता अर्णव आणि मामा काय करणार? आता त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट भीती दिसत आहे की आता हा राकेश किती नीच आहे, बापरे। तर आपल्याला इकडे पाहायला भेटतं की आता ईश्वरीच्या मनात आनंदाच्या उकळ्याच फुटत आहेत। ती देवासमोर हात जोडून म्हणत आहे, देवा ठीक आहे, मान्य आमच्यात प्रेम नाही पण आम्ही मैत्री तर करू शकतो। मित्रांनो, आपल्याला माहित आहे आपल्या आयुष्यात जेव्हा आपण काही करतो म्हणजे प्रेम करायच्या आधी आपल्यातही मैत्रीच होते, मैत्रीचं प्रेमात रूपांतर होतं। तसंही ती सुद्धा मैत्रीला सुरुवात करणार आहे आणि मग नंतर पुढे प्रेम होईलच हळूहळू। तर मित्रांनो, पण इकडे राकेश काही तिला सुखाने जगून देणार नाही। तो तिला बोलतो की हा लपंडावचा खेळ बंद कर, तू माझी आहे आणि माझा तुझ्यावर पूर्ण हक्क आहे। पण ईश्वरी इतकी घाबरलेली असते, तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट भीती दिसत असते। ती त्याला अडवायचा प्रयत्न करत असते, ती बोलते की मला हात लावू नकोस, नाहीतर तुझं मी वाटोळं करीन। मित्रांनो, आता खरंच हा राकेश इतका नीच आहे, तो ईश्वरीला काही इजा पोहोचवणार का की अर्णव तिला येऊन वाचवणार? कमेंटमध्ये नक्की सांगा। धन्यवाद।